टी 2026 जे उमेदवार देत आहेत त्यांच्या संदर्भातला महत्त्वाचा पाठपुरावा आपण थेट मंत्रालयातून आज केलेला आहे. आजचा शेवटचा दिवस 16 एप्रिल 2026 आणि आजच्या दिवशी फॉर्म सबमिट होणं सोबतच पेमेंटचे बरेच उमेदवारांचे इश्यू येत आहेत. याच्या संदर्भातला आपण आत्ताच जो काही उमेदवारांचा कन्सर्न होता आपले A+ गुरुच्या माध्यमातून सुद्धा आपण मास्टर DET बॅच सुरू केलीच होती त्यांच्यासाठी आणि अशा महाराष्ट्रातल्या तमाम जे शिक्षक ज्यांना TET बंधनकारक केलेली आहे त्यांच्यासाठी आपण महत्त्वपूर्ण पाठपुरावा केलेला आहे थेट मंत्रालयातून आणि त्याच्या संदर्भातला परीक्षा परिषदेला डायरेक्ट कॉल केलेला आहे. परीक्षा परिषदेच्या कॉलवरती उपयुक्त मॅडम असतील किंवा हे परीक्षा परिषदे जे सर्व काम पाहतात त्यांनी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आपल्याकडे अपडेट दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. मित्रांनो, जर तुम्ही TET 2026ची तयारी करत असाल तर मास्टर TET बॅच आजच जॉईन करा. मित्रांनो, TETचा जो फॉर्म सबमिट होत असताना काही उमेदवारांचे टेक्निकल इश्यू येत आहेत, काही उमेदवारांचे पेमेंट संदर्भातले इश्यू आहेत, काही उमेदवारांचे पेमेंटच होत नाहीये आणि काहींचं पेमेंट झालेलं आहे पण ॲडमिशन सक्सेसफुली दाखवत नाहीत. अशा बऱ्याच क्वेरीज आहेत. याच्या संदर्भात नुकताच जो पाठपुरावा केलेला आहे मंत्रालयातून आणि अर्थातच यांना सुद्धा आम्ही हे सांगितलं होतं की फार महत्त्वाचं आहे कारण TET कंपल्सरी केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आणि याच्यावरती आपल्याकडे आलेल्या अपडेटनुसार शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांनी पेमेंट केलेलं आहे आणि पेमेंटबद्दल ज्यांचा महत्त्वाचा जो काही इश्यू असेल त्यांनी मात्र एक काम करा की तुमच्या नेक्स्ट 72 तासामध्ये तुमचं जर पेमेंट असं फॉल्टी दाखवत असेल ते तुमच्या अकाउंटमध्ये रिइम्बर्स होणार आहे नेक्स्ट 72 आवर्समध्ये. आणि जर तुमचा आता फॉर्मच सबमिट होत नाही आहे किंवा तुमच्या फॉर्मबद्दल कोणत्याही अडचणी येत आहेत तरी काळजी करू नका. याच्या संदर्भातलं महत्त्वाच्या टेक्निकल गोष्टी रिझॉल्व्ह करण्याचं काम सध्या परीक्षा परिषद करत आहे. मित्रांनो, तुमच्या ॲक्च्युली शेवटच्या दिवशी कालपासून ज्या काही अडचणी असतील त्या आमची जी हेल्पलाईन नंबर आहे तिथपर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. आपण त्या तुमच्या सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तमाम महाराष्ट्रातली सर्व TET धारकांपर्यंत हे पोहोचवा. कारण मित्रांनो, आपण आज तुमच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून ही जी मोहीम आहे ती सुरू केलेली आहे. TET धारकांना त्यांची परीक्षा व्यवस्थित व्हावी त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला गायडन्स याच्या माध्यमातून मिळणार आहेच. मित्रांनो, TETचा जो काही आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा पेमेंटचा इश्यू झाल्यावरती अजून बरेच उमेदवार आहेत त्यांना असं वाटतं की मुदतवाढ मिळेल का. येस, त्याच्या संदर्भातला महत्त्वाचा पाठपुरावा केलेला आहे. आणि मित्रांनो, हो नक्कीच MSc कडून जे काही परीक्षा परिषद आहे त्याच्या संदर्भात टेक्निकल गोष्टी सॉल्व करत असताना हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण 6 महिन्यातून आता एकदा TET होते. आत्ता झाल्यावरती पुढच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच ही नेक्स्ट परीक्षा होणार आहे. आणि जर शेवटी उमेदवारांना टेक्निकल गोष्टी ज्याच्यामुळे त्यांची काही चूक नसताना जर हा प्रॉब्लेम येत असेल तर मात्र याच्या संदर्भात मला असं वाटतं यांनी कॉल घ्यायला हवा मंत्रालयातून किंवा जी परीक्षा परिषद आहे त्यांनी याच्यावरती विचार करायला हवा. आणि हो, आता जे काही आपण 2-3 अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे मंत्रालयात आल्यावरती सुद्धा शिक्षण विभागाने त्यांच्याशी बोलायला सांगितलेलं आहे. तुमच्या सर्व शिक्षकांचा कन्सर्न मांडलेला आहे आणि अर्थातच तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे पेमेंट करण्यासाठी सुद्धा. आणि जर फॉर्म ज्यांनी भरलेला नाही आहे त्यांच्यासुद्धा फॉर्म सबमिशनमध्ये अडचणी येत आहेत त्यांनासुद्धा लवकरच परीक्षा परिषदेकडून पत्रक निघालेलं असेल. कारण मित्रांनो, तुम्हाला परीक्षा व्यवस्थित देता यावी याच्यासाठी आजचा दिवस हा तुमचा महत्त्वाचा आहे. हजारो मेसेज येतात आहे आपल्याला टेलिग्रामच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून. बालुशा माने म्हणून तुम्ही कुठेही सर्च केलं आणि या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून सुद्धा की प्रॉब्लेम येत आहे, मुदतवाढ मिळेल का, आम्ही काय करायचं. आणि लास्ट मोमेंटला उमेदवार पॅनिक झाले होते. त्याच्यासाठी आपला हा पाठपुरावा आहे तो अतिशय महत्त्वाचा होता आणि तो सक्सेसफुली झालेला आहे. लवकरच MScच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे पत्रकसुद्धा आलेलं असेल. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. पेमेंटबद्दलचं ज्यांचं फॉल्टी दाखवत आहे किंवा झालेलं दाखवत आहे परंतु त्यांना पुढची प्रोसेस करता येत नाही आहे, चुकीचं पेमेंट झालेलं आहे, पुन्हा तुम्ही डबल पेमेंट करत आहात एकच उमेदवार एकाच फॉर्मसाठी, तरीसुद्धा त्याने आमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि नक्की तुमच्या आम्ही ह्या इश्यू आहेत ते रिझॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. सोबतच प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप जर डाउनलोड केलं असेल तर तिथं मात्र तुम्ही मेसेजच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे सर्व करत असताना अजून एक की आता सध्या
TET ही वेळेवरतीच होणार आहे. 21 जून जी तारीख आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, परंतु ही मुदतवाढ नक्कीच भेटेल. कारण मित्रांनो, मागितल्याशिवाय काही मिळत नाही. हा आपला आता इतिहासच झालेला आहे आणि आता आपण मागितलंय मुदतवाढ, त्यामुळे 100% मिळणार आहे. सध्या पॅनिक होऊ नका. पुढचे इश्यू आपण हळूहळू सॉल्व्ह करूयात आणि मुदतवाढ मिळाल्यावरती तुम्हाला त्याचा लाभसुद्धा घेता येणार आहे. सो आय होप दिस इज व्हेरी युजफुल फॉर यू. सेंड टू एव्हरीवन दोज हू आर अप्लाइंग फॉर द TET और द CTET. आणि हो, सर्वांना एकच वाटते की जे कला, क्रीडा, कार्यानुभव ICTचे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे मित्रांनो, का फटाफट तुम्ही TETला अप्लाय करा. आज जरी तुमच्यासाठी TAIT 2025-26साठी बंधनकारक नसेल ना, तर येणाऱ्या काळामध्ये ती बंधनकारक होऊ शकते. तुम्हाला सध्या एक्झामिशन मिळू शकतं. सध्या वेळेनं नक्की जॉईन करा आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन मास्टर बॅचसुद्धा जॉईन करा. A+ गुरु आजच ॲप डाउनलोड करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी, युजफुल इन्फॉर्मेशनसाठी एक मदतीचा हात म्हणून शिवयुनिटी फाउंडेशन काम करते आणि ती करतच राहील. अजून तुमचे कोणते इश्यू येतात ते नक्की या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका. सी यू ऑल. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आज नुकताच याच्या संदर्भातून थेट मंत्रालयातून कॉल केलेला आहे आणि त्याचा आपल्यापर्यंत रिप्लाय मी तुमच्यापर्यंत पाचवत.